अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुमच्या दौऱ्यातच त्यावेळेस नाव नव्हतं आणि येणं मग ते लांबपर्यंत आम्हाला जायचं आणि अचानक तुमच्याकडे आल्यावर पुन्हा लोक पुढचे नाराज होते. आज तसं झालंय. आज सुद्धा आपण 3 गावं दिले, कामखेडा, तुमचा पिसोर आणि गल्लेबोरो. कुणीतरी तिकडं गाड्या वळलेल्या होत्या आणि आधीच सांगून थोडं तिने येणार आहे. आता नसल तर काय असतं, तिथं तुम्हाला पण त्रास होतो, मला पण त्रास होतो, तुमचा पण अपमान होतो. तुम्ही पुढे सांगितल्यामुळं नाही आलो तर. त्यामुळं पुढं कमीत कमी विचारा, या गावाला जायचंय का नाही. हे लोक थांबतात, त्यांचाही थांबलेल्या लोकांचा अपमान होतो. मला ऍडजस्ट नाही होत. मी जर आता तिकडे गेलो असतो तर ते 25 किलोमीटर होतं. इकडं मला 12-1 वाजता रस्ता रात्रीचा. उद्या पुन्हा दिवसभर पुणे जिल्ह्यात कार्यक्रम आहे, परवाच्याला शिवनेरीवरती. ते ही होत नाहीये. म्हणून आजच तुमचं म्हणलं हेच पण मागचं लय दिवसाची नाराजी राहिली, एकदाच भरून घेऊ. तुम्ही पण खूप संख्येनं जमलात, त्याबद्दल तुमचंही खूप खूप. अडीअडचणी आल्या तर सांगत चलत जा. एक जीवन राहा, मी तर आहेच. मला तर काय टेन्शन घेऊन आला तर मी आहे तर तुम्हाला टेन्शन नाही. महाराज आहेत का सगळे? हा वा, हे तयार होणं लय गरजेचं आहे बरं का. मी मग एकदा कीर्तनात म्हणलो, कीर्तनाला सप्ताही देतो तिथं म्हणलं, समजा ही पिढी संपली तर पुढं आपल्याला त्रास सुद्धा वाचत येते. सगळे बिगर कामाचे तर होणार नाही. त्यासाठी सगळ्या पोरांना माहीत व्हायला पाहिजे. वारकरी संप्रदाय, सगळे ग्रंथ आपल्यालाही वाचता आले पाहिजेत, म्हणता आले पाहिजेत. काय काय गावात ते 4-5 जण आहेत, ते दुसऱ्याला टाळकरी होऊन देत नाही तर गायक होऊन देत. ते एक प्रॉब्लेम आहे मोठा. पुढे संस्कृती आपली चालवायची कशी. पोरं बघितलं खूप आनंद वाटला. हे पोरं शिकतील, हेच उद्या आम्हाला शिकतील पुढच्या याला. हे होणं लय गरजेचं आहे. नाही मना बरं तुम्ही काहीतरी येत आहे तुम्हाला, कोणाला मला हा सगळे सारखे ना गोटे आणणारे आपण. हेच आपल्याला वारकरी संप्रदायाची संस्कृती जर पुढे टिकवायची असेल तर आपल्याला हरिपाठापासून हे सगळं आलं पाहिजे. नसता ही पिढी गेल्यावर पुढे सांगायला सुद्धा कोण नाही राहणार, लय कधी ते होऊन जाईल. त्यामुळे हे खूप हे राज्यभर खरंच वाढलं पाहिजे. बरोबर, सगळ्या महाराज मंडळींनी सगळ्या तो